आज आपण इथे पाहणार आहोत बेसन पिठाचे लाडू, ते पण एकदम साध्या सोप्या पद्धतीने. आणि हे लाडू खायला तितकेच चविष्ट लागतात आणि बनवायची तर एकदम साधी सोपी पद्धत आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. लाडू बनवण्यासाठी एक वाटीमध्ये गरजेप्रमाणे खायचा कलर घ्यायचा आहे. त्यानंतर इथे 2 चम्मच पाणी घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हा रंग पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे. तर इथे मी लाल कलरचा रंग घेतला आहे. नंतर एक इथे भांडं घ्यायचं आहे. चवीप्रमाणे इथे मीठ घ्यायचं आहे. तर मी इथे अर्धा चम्मच मीठ घेतला आहे. त्यानंतर इथे मी अर्धा किलो बेसन पिठाचा वापर करत आहे. तुम्हाला जर जास्त लाडू बनवायचे असतील तर तुम्ही इथे जास्त बेसन पीठ घेऊ शकता. त्यानंतर इथे किती गरज आहे तिथपर्यंत पाणी घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे बेसन पीठ इथे या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे व्यवस्थित याचं बेटर तयार करून घ्यायचं आहे. तर हे बेटर एकदम घट्ट नको आहे आणि एकदम पातळसुद्धा नको. ज्या पद्धतीने आपण इडलीचं बेटर बनवतो त्याच पद्धतीने याचं बेटर बनवायचं आहे. त्यानंतर इथे गरजेप्रमाणे खायचा रंग घ्यायचा आहे. तर मी इथे अर्धा चम्मच खायचा रंग घेतला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बेटर. त्यानंतर इथे किती गरज आहे तिथपर्यंत इलायची पावडर घ्यायची आहे. तर मी इथे अर्धा चम्मच इलायची पावडर घेतली आहे. त्यानंतर इथे खायचा सोडा घ्यायचा आहे. तर खायचा सोडासुद्धा इथे किती गरज वाटते तिथपर्यंतच घ्यायचा आहे. तर मी इथे खायचा सोडा चिमूटभरच घेतला आहे. त्यानंतर इथे 1 थेंब पाणी घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हा सोडा बेटरमध्ये या पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे. म्हणजे व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता आपलं बेटर तयार झालं आहे. तर इथे एकदम मऊसूत असं बेटर आपलं तयार झालं आहे. तर इथे आपण या बेटरची व्यवस्थित बुंदी बनवून घेणार आहे. त्यासाठी मी कढईमध्ये तूप गरम करायला आधीच ठेवलं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता तूप आपलं मस्त असं मध्यम असं गरम झालं आहे. त्यानंतर इथे एक चाळण घ्यायची आहे आणि चाळणीवरती या पद्धतीने बेटर घालायचं आहे आणि व्यवस्थित चाळणीने बेटर पाडून या पद्धतीने इथे बुंदी तयार करायची आहे आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता बुंदी मस्त अशी आपली तळली गेली आहे. म्हणजे इथे छान असा रंग आला आहे, लालसर असा बुंदीचा रंग आला आहे. तर इथे ही बुंदी या पद्धतीने झाऱ्याने काढून घ्यायची आहे. पूर्णपणे याचं तूप नितळून द्यायचं आहे. तर इथे मस्त अशी बुंदी आपली तयार झाली आहे. तर राहिलेली बुंदीसुद्धा आपण इथे याच पद्धतीने तळून घेणार आहे. तर इथे सर्व बुंदी तयार झाली आहे. तर ही बुंदी आपण इथे थंड करून घ्यायची आहे आणि बुंदी थंड होईपर्यंत इथे एक छोटी कढई घ्यायची आहे आणि ह्या कढईमध्ये 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे. पाणी म्हणजे तुम्हाला किती गरज वाटते तिथपर्यंत तुम्ही घेऊ शकता. तर मी इथे 1 ग्लास पाणी घेतलं आहे. त्यानंतर इथे किती गरज वाटते तिथपर्यंत तुम्ही साखर घ्या. म्हणजेच मी इथे 1 वाटी साखर घेतली आहे. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही इथे जास्त साखर घेऊ शकता. त्यानंतर इथे गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि किती गरज आहे तिथपर्यंत इथे इलायची पावडर घ्या. तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व बुंदी आपली व्यवस्थित थंड झाली आहे. तर मिक्सरमध्ये अशी जाडसर बारीक वाटून घ्यायची आहे. म्हणजे जसं रवा कसा असतो रवाळ अशी बारीक वाटून घ्यायची आहे. तर इथे व्यवस्थित बुंदी आपली रवाळ अशी बारीक वाटून झाली आहे. तर एक भांड्यात काढून घ्यायची आहे या पद्धतीने. तर इथे आपला पाकसुद्धा मस्त असा तयार झाला आहे, तुम्ही पाहू शकता. तर इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा पाक आपण इथे आता काढून घ्यायचा आहे. त्यानंतर हा गरम गरम पाक या पद्धतीने बुंदीमध्ये मिक्स करायचा आहे आणि व्यवस्थित या पद्धतीने चमच्याने मिसळून घ्यायचा आहे. म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर हलकं थंड मिश्रण झाल्यानंतर इथे आपण लाडू बनवून घ्यायचा आहे. एकदम गरम असताना लाडू नाही बनवायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता हलकं असं मिश्रण आपलं थंड झालं आहे.
तर इथे आपण लगेच लाडू बनवायला घेऊया। तर तुम्ही इथे पाहू शकता अजिबात टाईम लागत नाही, म्हणजे एकदम मस्त असा लाडू आपला तयार झाला आहे। तर याच पद्धतीने राहिलेले लाडू आपण इथे बनवणार आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम मोठा पण नाही, एकदम छोटा पण नाही, मध्यम आकाराचा लाडू आपला तयार झाला आहे। तर इथे सर्व मिळून आपले 24 लाडू तयार झाले आहेत, म्हणजेच अर्धा किलो बेसन पिठामध्ये आपले इथे पूर्णपणे 24 लाडू तयार झाले आहेत। आणि हा लाडू खायला तितकाच चविष्ट आहे आणि बनवायची सुद्धा एकदम साधी सोपी पद्धत आहे। आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। आणि असेच छान छान रेसिपी पाहण्यासाठी भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।